काय दादा, नगर परिषद आता या ठिकाणी लागलेली आहे, काय ती झाडी, काय ती डोंगर आणि सगळंच एकदम ओके असे एकदम सर्वच महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले शहाजी बापू यांच्या गावात आपण म्हणजे शहरात आले. तुमच्या म्हणजे शहरामध्ये जो विकास झालेला आहे, नेमका विकास कसा झालेला आहे? विकास खूप छान झालेला आहे. सर्व लोकांना तो विकास आवडलेला आहे. पण विकास सध्या कागदावर आहे की रस्त्यावर आहे, हा लोकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विकास झाला का नाही हा तो पुढाऱ्यांनाच विचारायला लागेल. भाई आमदार गणपतराव देशमुख होते, त्यांनी 55 वर्ष कधीही तत्त्व सोडलं नाही. परंतु ह्यांनी आता 2 वर्षात तत्त्व सोडून शेकाप ह्याच्याबरोबर इथे केली BJP बरोबर. हे सांगोला शहरातल्या लोकांना अजिबात मान्य होणार नाही. आणि पालकमंत्र्याचा काय संबंध आहे? तर तो कुठून तरी येतो, 2 बगल बच्चे त्याचे पैसेवाले आहेत कोणतरी, तो म्हणतो माझं चिन्ह चाललं पाहिजे. असं होत नाही. बघा, मी तर वास्तविक पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा माणूस आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो. पण आता बघा, आम्हाला BJPपेक्षा आनंदभाऊ माने आधी पण चांगले. आनंदभाऊ माने हा माझा जिवलग मित्र आहे. त्यामुळे आम्ही सध्या धनुष्यबाणाचं काम करतो आहे. काय वाटतं तुम्ही जे म्हटलं जिल्हा पालकमंत्री वगैरे किरीट सोमय्या, इथं कोणी पालकमंत्री? ते काय, हा आपला गोऱ्याचा काय संबंध आहे? कुठून तर हेलिकॉप्टरने येतो, 1-2 राऊंड मारतो आणि कुठल्या तर बगल बच्च्याच्या इथं जाऊन बसतो तो आणि मग तो माझं असं झालं पाहिजे, तर तसं झालं पाहिजे. त्याला बोलाय पण येत नाही नीट, कुठं माईकवरती येते उघडा नागडा. एक बाई कुठली तर त्याने आत टाकलेली आहे आणि त्या जीवावरती तो राजकारण करतोय. त्याला बघा, पंढरपूर त्या पालकमंत्र्यामुळं तिथं BJPचा पराभव होणार, मंगळवेढ्यामध्ये होणार. आणि सांगोल्यात तर विषय नाही. त्यांना किरीट सोमय्या का म्हणता? पण त्यांना बोलता पण येत नाही नीट. आणि त्याने एक लफडं केलेलं आहे त्यांच्या गावामध्ये प्रकरण, कुठल्या तर बाईला आतमध्ये टाकून ते इकडं आलेले आहेत. आणि ते किरीट सोमय्याच आहे ओरिजिनल. पत्रकाराला पण आतमध्ये टाकलं होतं ते प्रकरण. त्यांचं असंच आहे ना, ती BJPची दहशतवाद आहे ना. आमचं शहर बिलकुलही BJPला स्वीकारणार नाही. मारुती आबाई वैयक्तिक व्यक्तिमत्व चांगलं आहे. कोणत्या पक्ष कोण लढवत होते? नगराध्यक्षपदी उमेदवारी लढवतात कमळाकडून. पण लोकांना आमच्यात कमळ बिलकुलही मान्य नाही. कमळ अजिबात चालणार नाही. आमच्या शहरात कमळ लोकांना अजिबात आवडत नाही. ओनली वन धनुष्यबाण निवडून येणार. आनंद माने शहराचा पर्याय. नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे, नेमकं कोणामध्ये टक्कर होणार ती, म्हणजे अशी खास करून? आनंद माने आणि मारुती आबा बनकर. 4,000 मतांना आनंद माने निवडून येणार 100%. 4 ते 5,000 100% येणार. कारण यंग जनरेशन सगळं. या शहाजी बापू, काय ते डोंगर, काय ते झाडी, सगळंच एकदम ओके, या डायलॉगमुळं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेले आहे. आणि त्यामुळं सांगोल्याचा नेमका विकास कसा आहे हा एक प्रश्न आहे. आता विकास बघायचा झाला तर तुम्हाला पुढं डोंगर पण दिसतेल, खड्डं पण दिसतेल आणि रस्ता पण दिसतोय. आता मागं ही झाडी पण दिसते. बघायचं झालं तर विकास बघितला तर तुम्ही जरा थोडंसं लाईव्ह रस्तं दावलं तरी पण विकास सगळ्याला दिसेल. डायलॉग मारून काही विकास होणारच नाही. की प्रॉपर तुम्ही बघताय खड्डं किती येतं आणि काय किती येतं. वरुण गांधी आलतं, सांगोले में खड्डे में सांगोले का, सांगोले में रस्ते में खड्डे है का, ऐसा डायलॉग मारा था वरुण गांधी ने. कधी? एक 20 बरस हो गए, अभी वही स्थिति है. डोंगर झाड़ी वो आसाम में, वो गुवाहाटी में, इधर नहीं है. इथं नाही काही तसलं असं. काय या ठिकाणचं जे चित्र आहे, आता नगर परिषद लागली आहे, मीडियाच्या माध्यमातून समजलं की भाजपवर अगदी गंभीर असे आरोप शहाजी बापूंनी केले. आणि शहाजी बापू एका साईडला पडले आणि बाकीचे सर्व पक्ष एका साईडला निवडणूक लढवत आहे. नेमकं काय आहे? नाही, भावनिक नातं वेगळं राहतं, बोलण्याचं भावनिक नातं वेगळं राहतं आणि विकासाची विती वेगळी राहते. भावनिक बोलणं वेगळं राहतं आणि विकासाची विती वेगळी राहते. त्यामुळे लोकांच्या मनात कसं आहे, भावनिकला महत्त्व देतात का विकासाला महत्त्व देते, ते आता जनता म्हणजे आपणाला 3 तारखेला समजेल. काय वाटतं या ठिकाणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार आहे आणि शहर हे महत्त्वाचं असतं. काय नेमकं तुम्हाला जे चित्र आहे काय वाटतं? आता मारुती आबा बनकर हे पहिल्यापासून राजकारणातच आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून आबासाहेब गणपतराव साहेबापासून ते त्यांच्या सेवेत होतं. तेव्हा आता ते करतील विकास असं वाटते. बनकर कोणाच्या पक्षाकडून? कमळाचे. किती कोण पक्ष निवडणूक लढवतात नगराध्यक्षाची आणि पॅनल पण? आता शिंदे गटही वेगळा आहे आणि बाकीची सगळी विकासाच्या दृष्टीनं युती झालेली आहे सगळ्यांची, असं झालेलं. अपक्ष किती?
अपक्ष काय आता काय एवढं काय सांगता येणार ना. बरं झालं जी लढत जी होणार आहे ती एकदम दोघांमध्ये होईल का कशी होणार, अटीतटीची होणार का वन साईड होणार? वन साईड म्हणता येणार नाही, कारण इथं आता तिघांची लढत आहे. झपके सरांचा मुलगा आहे, माने पण आहेत आणि आपले हे बनकर साहेब पण आहेत. त्यामुळं आता ह्या तिघांमध्ये तशी लढत दोघात होईल. पण तिसरा जी आहेत झपके सर, हे आता कोणाचं खच्चीकरण करतील ते 3 तारखेला समजा. की कोणत्या 1-to-1 फाईट होणार की मग तिरंगी लढत होणार का वन साईड लढत होणार, नेमकं चित्र कसं वाटतं तुम्हाला? आता विषय काय झालेला आहे, इथं माळी समाजाचं पण भरपूर हे आहेत, धनगर समाज पण भरपूर आहे आणि लिंगायत समाज पण भरपूर आहे आणि मराठा समाज पण भरपूर आहे. लिंगायत समाजाची बऱ्यापैकी मतं सरांना जातील. बाकी सर कोणाला म्हणता, कोणते पक्षाचे सर? हे विश्वे झपके सरांना जातील. कोणता पक्ष? त्यांचा अपक्ष आहे. अच्छा. हो. आणि आनंद भाऊंना बऱ्यापैकी सगळीकडं काम आहे त्यांचं, सगळीकडनं सर्वसामान्य बहुजन आनंद भाऊंना जातील. माळी समाजाची बहुतेक मतं ह्यांना जातील, मारत्याबांना जातील. आनंद भाऊ कोणत्या पक्षाचे? आनंद भाऊ हे शिवसेनेचे आहेत. शिंदेगड. अच्छा. चांगली मैत्रीपूर्ण 1 नंबर लढत होणार आहे. सांगोल्याचं राजकारण आजपर्यंत असं मैत्रीपूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढं पण तसंच होणार आहे. काय वाटतं सांगोल्याच्या दृष्टीने काय काय प्रश्न आहे सांगोल्याचे तुम्हाला वाटतं ते सुटायला पाहिजे? सांगोल्यात साधारणतः एखादी MIDC आली पाहिजे, पोरांच्या हाताला काम मिळलं पाहिजे. भरपूर पोरं बाहेर पुण्याला चाललेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बापूंनी विकास तर केला आहे, पण बापूंनी आता ही MIDC उद्योग मोठे मोठे उद्योग यायला पाहिजे, ह्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे बापूंनी. अच्छा. त्याच्यासाठी आता त्यांना आनंद भाऊंना निवडून द्यायचा. काय वाटतं अटीतटीची लढत होईल का वन साईड लढत होईल? अटीतटीची 100% लढत होणार, 100% अटीतटी. दादा तुमचं काय नाव, राहायला कुठं आहे तुम्ही? अक्षय दत्तात्रय ताड, मी राहतोय पंढरपूर. अच्छा. इथं कधीपासून राहतो तुम्ही सांगोल्यामध्ये? मी 2008 येतो सांगोल्यात. आणि हां, काय करता तुम्ही नेमकं काम? बॅटरीचं दुकान आहे आपलं, इलेक्ट्रिक. अच्छा. काय नाव आपलं? अक्षय दत्तात्रय ताड. मला एक सांगा, सांगोला शहरामध्ये गेली 5-10 वर्षामध्ये या ठिकाणी जो विकास झाला आहे, शहाजी बापूंचं अगदी महाराष्ट्रभर त्यांच्या डायलॉगमुळं सगळ्यांनाच ते माहीत झाले, परंतु त्यांचा नेमका विकास कसा आहे इथं? शहाजी बापूचं काम म्हणलं तर 1 नंबर काम झालेलं आहे. एक काही दिवसाही आता रस्ता उकरायला चालू आहे, ह्याच्या पायी त्यांनी जरा ही केलेलं आहे, जरा जनतेला सांगून ठेवलेलं आहे आपण करू म्हणून. ते काही अजून गटरीची काम थोडेफार चालू आहेत, ती होऊन जातील, काय अडचण नाही. 2-4 दिवसापूर्वी एक मीडियामध्ये त्यांचं एक बातमी फिरत होती की शहाजी बापू हे एक साईडला झाले आणि बाकीचे सगळे पक्ष अशी समोर लढत आहे, शहाजी बापू एकटे झाले. शहाजी बापू एकटे झाले तर धान्यावग आहे ना, 10 जणाला पूर्ण आहे ती का भ्याला आहे ती वाघ नाही ना. त्यांची लढत चालू आहे, ती करतील ना. काय ती झाडी, काय ते डोंगर, सगळंच एकदम ओके. हा डायलॉग ज्यावेळेस एकदम सगळं फिरला होता व शिवसेना फुटली व त्यानंतर जसं सगळे लोक त्यांना ट्रोल करू लागले, त्यावेळेस या ठिकाणी त्यांचं वातावरण नेमकं इथं पण लोक ट्रोल करत होते का? अरे वातावरण म्हणजे म्हणल्यावर 1 नंबर वातावरण आहे त्यांचं. आता सांगावं तर आता इतके दिवस मी इथं सांगोल्यात जे आहे त्यांच्याशी काहीच होत नाही. माझ्या माहितीनं जेवढं मी बघतो तेवढं माणूस ते फ्रीली स्वभाव आहे, बिनधडक बोलतात. तरुण पिढीला धरून आहेत, ते तरुण पिढी त्यांना धरून चालू आहे. दिलखुलास एक व्यक्तिमत्व आहे, दुसरं काय सुद्धा नाही. 1 नंबर काम. काय वाटतं लढत एकदम वन साईड होईल का अटीतटीची लढत राहणार ही? घासून होईल. ठीक आहे, तुम्ही वेळ दिला. अध्यक्षपदाची जी आता थेट जनतेतून निवड आहे, या ठिकाणी प्रभाग किती आहे आणि लढत नेमकी कोणाकोणामध्ये होणार? चुरस सांगोली शहरात 23 प्रभाग आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी सर्वच उमेदवार हे तगडे आहेत. प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष, दीपकाबा आणि शहाजी बापू ह्या तिघांची सांगोली शहरात वर्चस्व आहे. तर या वर्चस्वाला यावेळेस अपक्ष उमेदवारांमुळे जराशी निवडणुकीला धार आलेली असल्यामुळे अपक्ष कोणाला त्रासदायक ठरणार, कोणाला पाडणार व कोणाला जिंकवणार हे मात्र सांगू शकत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या
जाण्याच्या शक्यता नाकारता येत नाही आहे. किती अपक्ष साधारण नगराध्यक्षपदासाठी? अपक्ष उमेदवार कोण जादा मतदान खाईल ते आता सध्या तरी कोणालाही सांगता येत नाही. कारण ह्यामध्ये निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट विश्वेश झपके सरांच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेला आहे. अपक्ष आहे ते? हां, अपक्ष आहेत ते, नगराध्यक्षपदाला आहेत. ते कोणाची मते घेत आहेत, त्यामुळे कोणाचं गणित बिघडतं आहे हे मात्र सांगता येणं कठीण आहे सध्याच्या परिस्थितीला. वातावरण एकनाथ शिंदेंची सभा झाल्यामुळे धनुष्यबाणाला आनंद मानेंचंही वातावरण फार जोरात चालू आहे. त्यामुळे लढत ही चुरशीची होणार आहे. विजय हा 200 ते 500,000 मताच्या आसपासच काय वाटतं कोणामध्ये टक्कर होईल? तिघेही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. तिघेही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. काय सांगोल्याच्या दृष्टीने काय काय विकास कामं या ठिकाणी झाली पाहिजे? सांगोली शहरात प्रामुख्याने सध्या रस्त्याची कामं चालू आहेत, ड्रेनेजची कामं चालू आहेत, गटारी, लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात मिळालं पाहिजे. लोकांना अपेक्षा या सर्व मूलभूत गरजांच्या आहेत, नगरपालिकेकडून अपेक्षा. दादा आपलं काय नाव आणि आपण राहिला कुठे नेमकी? राहिला कुठे तुम्ही? सांगोल्यात राहता का बाहेर? सांगोल्यातच राहतो. काय आत्तापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुकी बघितलेल्या आहे, ही जी निवडणूक आहे कसं तुम्हाला चित्र कसं वाटतं? कोणामध्ये टक्कर होईल खास? आता टक्कर व्हायला काय, सगळी सारखी आपलीच माणसं आहे ती सगळी. कोणाला नाव ठेवायचं आणि कोणाला चांगलं म्हणायचं. ती म्हणतोय माझाच आहे, ही म्हणतोय माझाच आहे, ही माझा ती आमची मित्रच आहेत. या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी मीडियामध्ये एक बातमी फिरते की शहाजी बापू एकटे पडले आणि बाकीचे सगळे पक्ष एकत्र आले. म्हणजे शेतकरी, कामगार किंवा सगळेच एकत्र आले, शहाजी बापू वेगळे पडले. खरं आहे काय? या असं प्रत्येक निवडणुकीला हे असं चालतंच त्यांचं. यातनं त्यातनं ह्यात हे माझा तिथं असं करते दिसके हो. हां, ही प्रत्येक बारला आता पुढच्या निवडणुकीला वेगळंच, आता वेगळंच. भाजपवर त्यांनी आरोप पण केले, शहाजी बापूने अगदी भलते असेल ते खूपच आरोप केलेले. काय खरं आहे का? तसं काय ते का आपण ऐकलेलं नाही की भाजप बरोबर काही 2-3 शब्द ते बोलले आपण ऐकलेलं नाही. नाही आपण काय ते शहाजी बापूंनी अगदी महाराष्ट्रात ते काय ती झाडीन काय ते डोंगरन सगळंच एकदम ओके या त्यांच्या वाक्यरचनेमुळे अगदी महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध झाले. पण शहाजी बापूंनी नेमकं तुमच्या गावात विकास कसा केला? विकास एक चांगलाच केला हो, आणि सगळेजण चांगलाच विकास करणार आहे ती. नाही पण काही म्हणजे लक्ष नाही देत पाहिजे एवढं. निवडून आल्यानंतर 5-5 वर्ष नाही देते की सगळीच घेते ती, आणि सगळी विकास करणारी सगळी आहे ती. काय वाटतं अटीतटीची लढत राहील, दोघांमध्ये एकदम रस्सीखेच होईल का? मग कशीच लढत कशी होईल? नाही होईल, लढत होईल का वन साईड होईल? नाही होईल, काय तसं सांगता येत नाही. काय जनता काय करते हे सांगता येत नाही हो. दादा आपलं काय नाव? तुम्ही राहायला सांगोल्यामध्येच आहे का? या तुम्ही राहायला सांगोल्यामध्येच आहे का? थोडं पुढे या ना. काय नाव तुमचं? उमेश नाव आहे म्हणजे. काय सांगोला शहर अगदी सोलापूरमधलं एकदम म्हणजे शेवटचं साईड आहे ही सांगोला? हां. नंतर इकडे कोल्हापूर आहे का? मग इकडे कोल्हापूर आहे राईट ना. काय सांगोल्यामध्ये नेमका जो विकास आहे, विकास झाला का? नाही, कोण पण येऊ नये, विकास झाला पाहिजे ना आपला. विकास झाला का? मग होईल ना, आता इलेक्शन झाल्यावर करणार ना, आता कसं समजणार. शहाजी बापू पुरे महाराष्ट्रात फेमस झालेले आहे. नेमकं शहाजी बापूंचं काम कसं आहे इथं? चांगलं आहे, बापूचं काम चांगलं आहे. बापू म्हणता की बापू फक्त एक साईड झाली आणि बाकी सगळे भाजप वगैरे सगळे विरोधात गेले. नेमकं खरं काय? ते काय आपल्याला माहीत नाही. काय लढत नेमकं काय वाटतं तुम्हाला? चित्र कसं राहील? एकदम आटीतटीची लढत राहील का वन साईड लढत होईल? काय ती सांगता येत नाही. तिन्ही पण स्ट्रॉंगच आहेत हो, आणि अपक्ष पण आहे ना? अपेक्षा पण. ठीक आहे. विकासाचं बोललं तर सध्या तर विकास झालेला होता, पण सध्या परिस्थिती नगरपालिकेचे जे रोड, रस्ते, गटारे आणि सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अजून पूर्ण सोडवलेल्या गेलेल्या नाहीत, आणि त्यामुळं सांगोला हे पूर्ण दुर्ळामय झालं आहे. पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की दुर्ळा हा सामान्य जनतेने आता उडवणार आहेत निवडणुकीच्या माध्यमातून, असं माझं एक मत आहे, प्रामाणिक मत आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेमधून निवडलं जाणार आहे. त्यामुळं या निवडणुकीला आणखीच जरा म्हणजे जरा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आणखी इंटरेस्टिंग झालेला आहे. नेमकं कोणते किती उमेदवार आहे, कोणत्या पक्षाचे, आणि लढत नेमकं तुम्हाला काय वाटतं कशी असणार ही लढत? आता एकूण नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवार आहेत,
आणि त्यातून खरी लढत ही आनंदभाऊ माने विरुद्ध बनकर मारुतीआबा बनकर यांच्यात आहे. मारुतीआबा बनकर हे भाजपचे आहेत, तर आनंदभाऊ ही शिवसेनेचे आहेत आणि अपक्ष एक उमेदवार आहेत, ते म्हणजे झपके. यांच्या तिघात मुख्य लढत होणार आहे. अटीतटीची लढत राहील का असं वन साईड लढत राहील? अटीतटीची लढत राहणार आहे आनंदभाऊ माने आणि मारुतीआबा बनकर यांच्यात. आणि आनंद मानेंनासुद्धा नगराध्यक्षाचा चांगला अनुभव आहे आणि मारुतीआबांना बी 2 वेळा नगराध्यक्ष झालते, आता 3री टर्म आहे त्यांचे. काय होतं, प्रमुख मुद्दे काय असणार निवडणूक, कोणते मुद्दे महत्त्वाचे विकासाच्या बाबतीत? विकासाच्या बाबतीत असे मुद्दे अजून कोणी पण सुद्धा ही केले नाहीत, पण सध्या जनतेलासाठी पाणी, गटार, स्वच्छता मोहीम हे प्रमुख कारणे आहेत इथले आणि त्याच्यावरच निवडणूक होईल. काय आहे ही जी निवडणूक राहणार? सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही राहायला कुठे? दत्तात्रय बनसोडे, मी वाडेगाव नाक्याला राहतो. निवडणूक नेमकी अटीतटीची होणार का वन साईड होणार ही निवडणूक? निवडणूक ही अटीतटीची नक्कीच होणार आहे. आनंदभाऊ माने आणि भाजपचे जे माजी नगराध्यक्ष आहेत मारुतीआबा बनकर यांच्यामध्ये दोघात चांगली फाईट होणार आहे. जो शहाजी बापू जे त्यांचं जे डायलॉग होतं त्या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शहाजी बापू माहीत झाले, परंतु शहाजी बापूंच्या मतदारसंघामध्ये नेमका विकास कसा आहे? तसा पाहिलं तर आता कागदोपत्री आकडे खूप मोठे आहेत, पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही आहे काय. त्यामुळे एवढं कसं आहे, आता जर जनता खुश असती तर त्यांना ते गेल्या वेळेस ते अचीव झालं असतं. मग जनता नाखुश आहे म्हणूनच बाबासाहेबांना लोकांनी निवडून दिलं ना. या ठिकाणी कोण आहे आता आमदार, कोण आहे मग? बाबासाहेब देशमुख. कोणत्या पक्षाचे? शेतकरी कामगार पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत, युवा नेते आहेत, त्यामुळे युवकांचं ते आशास्थान आहे. बरोबर, त्यांनी बाजू हे केलेले, व्यक्ती केलेले आहे. शहाजी बापूंनी आपल्याबरोबर एकट्या बाजूला राहिलेले आहेत. तरी आमचं असं मत आहे की शहाजी बापूंचं पॅनल यावं असं आमची इच्छा आहे. शहाजी बापू यावं अशी. सांगोल्यापासून गल्ली ते दिल्ली हा प्रवास भारतीय जनता पार्टीचा होऊन सांगोला शहराला विकास निधी व कामं होण्यास अधिक मदत होईल आणि मारुतीआबा बनकर हे विजयी नक्की होतील. सांगोला शहरात काय आहे? तुमच्या सांगोला शहरामध्ये जवळपास 8-9 वर्षानंतर नगरपालिकेला मुहूर्त भेटला आहे. गेल्या टर्ममध्ये जो विकास झाला आहे, नेमकी इथं सत्ता कोणाची होती आणि विकास कसा झाला? आता तुम्ही फिरलायच की विकास किती झाला आहे बघितलं नाही तुम्ही फिरूनच आला ना गावातनं. विकास त्यांचीच माणसं होती, विकास किती झाला बघून आला नाही तुम्ही. शहरात काय कळलं का नाही? त्याची जरा दुर्दशा दिसते. नाही आता ते तुम्हालाच, आता कोणाची सत्ता होती ते विकास झाला नाही झाला, तुम्ही आता फिरून आलाय ना सगळीकडे. सत्ता कोणाची होती इथं? आता सत्ता कोणाची, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे कोणाची सत्ता होती ते. आम्ही कशाला लोकांचं नाव कोणाचं घेऊ? तुम्ही फिरून आलाय सगळ्या गावामध्ये. काय वाटतं, थेट जनतेमधून नगराध्यक्षाचा निवड होणार आहे, त्यामुळे इंटरेस्टेड ही निवडणूक होते नेमकी. हा होणार. तुमच्या मतदारसंघ जो आहे अगदी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, नेमकं चित्र कसं आहे इथं? चित्र तुम्हाला 3 तारखेला स्पष्टच होईल. आता काय जास्त आम्ही बोलणार नाही. लढत कशी? कारण की आमच्या नेत्यांनाच कोणाला उत्तर द्यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. 3 तारखेला जे काय आहे ते आम्ही त्यांना समोरच्याला कळून जाईल आमचं काय ते. शहाजी बापू 3-4 दिवसापूर्वी मीडियामध्ये एक चर्चा झाली की भाजप आणि सर्व एक झाले व शहाजी बापू फक्त ते वन साईड अशी लढत आहे इथं. आमचे बाबासाहेब म्हणले की शहाजी बापू आमच्या वडिलासारखे, मी त्यांच्यावर टिप्पणी करणार नाही आणि आम्ही बी ते आमचा नेता करणार नाही, तर आम्ही बी त्या गोष्टीमध्ये काही सहभाग घेणार नाही. पण एवढं आम्ही 100% सांगू की विजय नक्की आमचा राहील. सांगोल्यामध्ये मला एक सांगा, सगळ्यात महत्त्वाचा नेमकी ही निवडणुकीचे जे मुद्दे, काय काय प्रमुख मुद्दे या ठिकाणी? पहिलं तर शहर धूळमुक्त करणे, जे गटारीचे जे कामे अधुरे राहिले ते गटारीचे कामे पूर्ण करणे, अजून बरेचसे काय डेव्हलपमेंट आहे, बाकी जे लोकांचे व्यापाऱ्यांचा वर्ग आहे, काहीतरी त्या अडचणी आहे ते सगळ्या मार्गी लावायचे आहेत. दादा काय नाव आपलं? माझं नाव सचिन चंद्रकांत खंदार आहे. राहायला कुठं? सांगोला, भारत गल्ली. ही जी लढत आहे, चित्र कसं आहे सांगोल्यामध्ये या लढतीचं नेमकं? या चित्रामध्ये आहे ना, मतदारापाशी जे लोक प्रचाराला जातात आणि प्रचार करतात आणि प्रत्येकांना मी सांगतो की मी मतदान करणारच आहे साहेब, नमस्कार घालून.
पण ही त्यांच्या भ्रमामध्येच सगळे, पण कोणाला मतदान करायचं हे सांगू शकत नाही. नेमकी लढत जी राहणार ती एकदम आटीतटीची राहणार का वन साईड राहणार? नाही, ही अतितटीची लढत राहणार आहे. अतितटीची म्हणजे भरपूर अशी इंडिया पाकिस्तान सारखी मॅच होणार आहे. एकनाथ शिंदे जे आहे शिंदे सेना आहे, एकनाथ शिंदे जे आहे ते पनवेलच्या परिसरात जे आमदार आहे, आता नेमकं माझं तो मतदारसंघ लक्षात नाही, त्यांच्यावर एकदम टीका केली का रावणासारखं यांना गर्व झाला. भाजपवर पण टीका केली. या ठिकाणी शहाजी बापूसुद्धा त्यांनी पण गंभीर अशी टीका केली भाजपवर. नेमकं काय सत्य तर महाराष्ट्रात ते तिघं एक आहे आणि तर नेमकी टीका का होते? हो का साहेब, ही सांगोला तालुका शांतता आहे. सांगोला तालुका शांतता गेले 40 वर्ष झाले शेतकरी कामगार परिषद वर्चस्व आहे. तिथं आम्हाला आमच्या आबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, कुणावर टिप्पणी करायची नाही. कुठला नेता जर आला तर त्या 2 गोष्टी ऐकून घेणे आमचं एवढं काम आहे. आम्ही त्याच्यावर काय भाष्य बोलू शकत नाही. शहाजी बापू जे आहे ते एकटी लढत देत आहे, भाजप आणि इतर सर्व एक झाले. मग ही लढत नेमकी आता कशी म्हणजे लढत हो का, सगळ्यांना अधिकार आहे मतदाचा. म्हणणार कोण ही माझ्या पक्षात द्या, ती माझ्या पक्षात द्या, सगळ्यांना म्हणे जे जे वरनं ठरलं ते त्यांनी आम्हाला काम करणार भागत आहे कुणाचं पण आम्ही आमचं नेत्याचं काम करणार. जनतेमध्ये काय चर्चा आहे नेमकी? जनतेमध्ये सांगू शकत नाही की मी मतदान कोणाला करावं. आता हा व्यक्ती येणार आहे, मी त्याला नमस्कार करणार, हा साहेब मी तुमच्याच पाठीमागं आहे. दुसरा येणार आहे, त्याला पण सांगणार मी तुमचाच आहे, असं सांगू शकतं की सगळे लोक कन्फ्यूज आहेत की मतदान कुणाला करायचं. आणि आपला योग्य व्यक्ती सांगोल्याचा नगराध्यक्ष कोण पाहिजे हे जनतेतनंच तुम्हाला 3 तारखेला मी सांगतो. शहाजी बापूंनी गेली 3-4 दिवसापूर्वी भाजपवर गंभीर अशी गंभीर टीका केली. नाही, आता ते आपण ते वरच्या पातळीचं एवढे काय आपल्याला ते माहीत नाही. तुमचे सांगोल्याचे नेते आमच्या नेत्यांनी तर म्हणले ना की बापू आमच्या वडिलासारखे, मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करू शकत नाही. आणि दुसऱ्या आमच्या नेत्याने सांगितलं की आज कित्येक तर ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेवर एकनाथ शिंदे एक जागी लढत आहेत, और दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजितदादाची शरद पवारचे राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. तर यात आम्ही एकत्र गेलो म्हणून असं काय हे झालेलं नाही की जे काय हे लोकांची हे जे लढाई आहे ना ही म्हणजे सार्वजनिक लोकांची लढाई आहे. सार्वजनिक संस्थामध्ये ह्यात मोठ्या पक्षाचा हस्तक्षेप नाही. लोकांना कळाना ना का बा एकनाथ शिंदे तिकडे भाजपवर टीका करता की त्यांना खूप गर्व झाला रावणासारखा, इकडे शहाजी बापू सुद्धा एकदम गंभीर अशी टीका करता भाजपवर. तिकडे ते महाराष्ट्रामध्ये सगळे मांडीला लावून बसले, इथं का बरं असं होतं? असं आता ते म्हणतो का ते वरच्या लेवलचे त्यांचे आपण त्यांच्यात काय बोलू शकत नाही. आता आम्ही छोटे कार्यकर्ते, आम्ही वरच्या लोकांच्या त्यांच्याशी काय बोलणार? आम्ही ग्राउंड लेवलचे माणसं आहेत, आम्हाला वरच्याचं काय सांगू शकत नाही. दादा काय नाव आपलं? माझं नाव आसिफ इनामदार आहे. मी प्रभाग क्रमांक 4चा मतदार आहे. मी कुणावर टीका करणार नाही. मी एवढं सांगतो, मी शेतकरी कामगार पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे. मी शहरामध्ये मी पहिल्यापासून बघत आलो आहे. शहराचा विकास काय झाला नाही. गेल्या 5 वर्षी शहाजीभाऊ पाटील यांच्या हाती सत्ता होती, वर बी होती आणि केंद्रात पण होती, तरी वरनं निधी आणूनसुद्धा सांगोला शहराचा विकास झालेला नाही. आता यावर्षी बाबासाहेब यांचे आता ते आमदार सध्या ते आमदार असल्यामुळे सांगोला विकास आता थोडं चालू होईल. आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मारत्या बनकर उभे आहेत, एवढं तुम्ही बोलू शकतो. लढत आटीतटीची राहील का वन साईड राहील? की आटीतटी लढत राहणार. आमचे काही सहकारी मित्र आहेत ते विरोधी पक्षामध्ये, हे स्वतः काय म्हणले आम्हाला की पालकमंत्री सभेसाठी आम्ही आणतो, ते तर सभेसाठी नाही, ते सभा करण्यासाठी एकनाथ शिंदेला घेऊन येतात. तर त्यांना आमच्यापेक्षा त्यांना जास्त खंत आहे. आम्ही कुणाला घेऊन आलो नाही, आम्ही पालकमंत्री घेऊन आलो, ते समोर तरी एकनाथ शिंदेला घेऊन आले नगराध्यक्षासाठी, पण त्यांना जास्त खंत आहे आमच्यापेक्षा. भाजप बरोबर तुम्ही गेले, शहाजी बापू वन साईड झालेले, नेमकं काय भाजपसाठी का गेलो आम्ही? सांगोला शहर याचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी केलेली आहे. सांगोलाचा विकास करण्यासाठी ही महाविकास आघाडी गरजेचं आहे. वरनं निधी आणण्यासाठी केंद्रात भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाणाचा आपण कायम मागं, बापूच्या मागं कायम असणार आपण. काय वाटतं या ठिकाणी जे एकंदरीत लढत आहे? बापू काम करते, चांगले काम करते, चांगले. इथं जे बापूंनी विकास केलं, विकास कामं काय नंबर विकास केला आहे सांगोला तालुक्यात शहरात बापूंनी. लढत नेमकी कशी इथं नेमकी काय वाटतं, कसं चित्र आहे? आता कसं आहे, तिघाईत लढत आहे म्हटल्यावर बापू 101% बापू निवडून येणार. वन साईड होईल, आटीतटीची होईल का? आटीतटी नाही, बापू 1 नंबरने येणार. आनंद भाऊ
काय वाटतं दादा आपल्याला? आम्हाला वाटतं म्हणजे काय आहे, आमचं वार्ड 4 आहे, प्रभाग क्रमांक 4 आहे आमचं. 4 नंबर वार्डातून जशी कामं आजपतूर व्हायची होती पाठीमागं तशी झाली नव्हती. आता चालूला माऊली तेलीमुळं ही गेल्या इलेक्शनला माऊली तेली, अस्मिर तांबोळे, टिकू मेटकरी यांनी भरपूर कामं केली ती आनंद मेंबरने ह्या वार्डाची. चालूला अशी कामं केली ती जी कामं होतच नव्हती ती कामं देखील करून दिली ती. आता चालूला आमची इथं 4 नंबर वार्डात मसुदी आहे, त्या मसुदीत माऊली तेलीने त्यांच्या सहखुशीने आम्हाला काय असेल ते संडास बाथरूम बांधून दिलेले. आता सध्या जरी कोण गेलं तर त्यांना काम चालू आहे ते बघायला मिळेल. आजपासून आम्हाला कोणी तारतखाना लवकर कोण बांधून देत नव्हती. माऊली तेली 4 नंबरमधून खर्चानं खुशीनं त्यांच्या आम्हाला करून दिली ती. मसुदीसमोर ब्लॉक बसवून दिली ती. अजून त्यांनी अजून आम्हाला आश्वासन दिले की बाबा आम्ही अशी कामं करू, अशी ही झाल्यानंतर असं करू तसं करू म्हणून सांगितलं. त्यांनी ती शब्दाला राहण्यासारखी माणसं आहे ती खऱ्या वचनामध्ये. तर मी महमूद पठाण माझं नाव आहे आणि आज आमच्या पूर्ण मुसलमान समाजाने माऊली तेलीला पूर्णपणे मतदान देणं आहे. आम्ही पूर्णपणे मुसलमान समाज माऊली तेलीच्या मागं जाणार 4 नंबर वार्डापैकी आणि आनंद मेंबरला आणि माऊली तेलीला पूर्णपणाने मतदान टाकणार. दादा काय नाव आपलं, वॉर्ड वगैरे नेमकं एकंदरीतलं? सद्दाम मुबारक तांबोळे, वार्ड क्रमांक 4मध्ये उमेदवार उभारले आहेत. आमचे उमेदवार हे गोरगरीब जनतेचे उमेदवार आहेत आणि आमचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात, घरोघरी जाऊन गरिबांचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवतात आणि गरिबांचे लोक जे आहेत ते आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद देतात. प्रतिसादमध्ये काही टेन्शन नाही. आणि प्रभाग क्रमांक 4मध्ये 2016ला आमचे भाऊ आले ते निवडून, अस्मिर तांबोळे यांच्या ह्याच्यामध्ये काम भरपूर झालेलं आहे. राणीताई माने नगराध्यक्ष होते, त्यांच्या मध्ये काम भरपूर झालेलं आहे. आणि सांगोल्यामध्ये सध्या नवीन चेहरा आलेला आहे, आनंदा माने. हा युवकांचा नेता आहे, त्यामुळे काही युवक प्रतिसाद भरपूर देतात त्यांना. सांगोलेकरांच्या मनातले विकास कामाच्या बाबतीत काय काय कामं या ठिकाणी होणं गरजेचं आहे? विकास हे भरपूर झालेला आहे. विरोधक हे अफवा उठवतात की विकासाचे पैसे आणलेत, काय केले काय नाही. कारण का हे सगळे जे काम झालेत ह्या बापूमुळेच झालेले आहेत. लक्षात आहे का? ह्या बापूमुळे काम झालेत. कित्येक वर्ष झाले विरोधकांचं काम कुठल्याही प्रकारचं झालं नाही, पण बापूने एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन कामं सांगोल्यामध्ये एवढा निधी आणला आहे की सांगोला शहर पूर्ण तालुका पूर्ण हिरवं केलेलं आहे. दादा तुम्हाला एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिवसेनामध्ये फूट झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रभर शहाजी बापू काय ते डोंगरन काय ते झाडी वगैरे एकदम ओके आणि तेवढं सर होणारच. आणि बाकीच्या लोकांना म्हणजे जे होते नेते जे म्हणजे शिवसेनेच्या बाहेर गेले त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ लागले. अगदी म्हणजे खूप म्हणजे एकदम हे झालं होतं. पण मग तुमच्या मतदारसंघामध्ये शहाजी बापूंची म्हणजे लोकांच्या मनात काय चर्चा होती? शहाजी बापू एक नंबर कामाला माणूस चांगला, एक नंबर काम करते ती. आता सगळी कामं सांगोल्यात शहरातली बापूनेच केली सगळी. एकाने सुद्धा झालं नाही. 40-50 वर्ष झाली ते नगराध्यक्ष कुणीही केलं नाही ते. आणि एक नंबर आनंद माने काम करतो, एवढं ना काम. दादा आपलं काय नाव? आप्पासाहेब पुजारी. काय करता तुम्ही, व्यवसाय का काय? माझा व्यवसायच आहे. इथं सांगोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 4मध्ये आत्तापर्यंत आम्ही सर्व बाराबोलेदारात राहतो आहे. तर आमचं असं मत आहे की कोणीही नगरसेवक होऊ द्या आमच्या वॉर्डामध्ये, सगळे आमचेच आहे ते. आणि शहराबद्दल बोलायचं म्हटलं तर बापूने भरपूर कामं केलेली आहे ते. आणि आमचं मत काय आहे की आता आमच्या बाराबोलेदारामध्ये इथं म्हणजे सामाजिक सुविधा, एक गटर असेल, परत लाईटच्या सुविधा असलेल्या, परत ब्लॉक बसवायचे असलेले, हे इथून पुढं व्हावेत असं आहे. आणि शहरामध्ये भरपूर विकास झालेला आहे बापून. कशी तुम्हाला लढत कशी वाटते, म्हणजे अटीतटीची वाटते का वन साईड वाटते? वन साईडच आहे. कारण का आता नगराध्यक्ष पदाला आनंदभाऊ माने यांचं नाव म्हणजे जोरावर आहे जास्तच असं आहे. नमस्कार, काय नाव आपलं? सनी साठे. लढत अटीतटीची एका वन साईड ही लढत सध्या चालू आहे. पण माझं काय असं म्हणणं आहे माहिती आहे का, जे आपल्या वार्डातून जे नेंबर असतो काय त्या नेंबरनं आपल्याला प्रतिसाद भरपूर दिला पाहिजे. बरोबर की तुम्ही येता 4 दिवस फिरता करता लोकांना खाऊ घालता, ही आपल्याला नको आहे. बरोबर आहे म्हणणे.
की आपल्या कार्यकर्त्यांसाठी काय तर त्यांनी केलं पाहिजे, आपल्यासाठी झटलं पाहिजे, की तुम्ही एक त्यांना शब्द दिला की आपलं काम तुमचं पूर्ण करतो, पण तसं काहीतरी झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही 5 वर्षासाठी तर निवडणूक करता स्वतः मोठं होता, पण ते कार्यकर्त्याचं मागचं हाल होतं ना, त्यांचं कायसाठी काहीतरी करा तुम्ही. मान्य बरोबर महत्वाचा विषय ते आहे. मग आता हे म्हातार माणूस आहे, तुमच्यासाठी हे समोर आला केला बोलतो करतो, मग ह्याचीच काहीतरी अपेक्षा असते की बाबा ह्याचं काहीतरी झालं पाहिजे. बरोबर आहे. हे अध्यक्ष नेताजी इंगोले ह्यांची काय इच्छा होती, काय तर त्यांचं काम झालं पाहिलं होतं, पण त्यांची काहीच इच्छा पूर्ण होईना ना. छोट्या छोट्या इच्छा असतात एकदम की बाबा तुमचं काहीतरी झालं पाहिजे, केलं पाहिजे. तुम्ही असं काय करणार, 4 दिवस येता फिरता करता तुम्ही रस्ता. आता कोपऱ्यांत इथे सगळ्या शाजीबापूंना ते भुयार गटरी काढल्या केल्या, ही अचानक एक वर्षामध्ये निवडणूक झाली, बापू पडले, मान्य आहे. बरं त्यांनी काम केलं, तुम्ही त्याचं कामाचं निवेदन लावा ना, रस्त्याचं काय तर कामाचं बघा, रस्त्याचं काय तर बघा तुम्ही. सध्या काय हाल चालू आहे, सध्या लहान मुलं घेऊ गाडीवरून पडते, ती मारतात गाड्या, लहान मुलं असं ऐकत नसतात आईवडिलांचं, ते काही विषय द्या सोडून, त्याचं काही नाही. पण लोकांच्या तुम्ही म्हातार माणूस आहे, आला केला थटकळला, कोण लोक काय म्हणते ती पिऊनच पडला. अहो काय तुम्ही चालले, जनतेचा हाल काय चालले तुम्ही बघा ना. सध्या तालुक्यामध्ये एका वर्षामध्ये तुमच्याकडे एवढं काय कार्य होत नाही, तर कशाला तुम्ही आमदार होता, ही चुकतंय का नाही. आता ही भाजपचा विषय काय माहिती आहे, सांगोल तालुक्यामध्ये भाजपचा विषय काही सांग नव्हता, आता आहे का. आता सध्या भाजप चालू झालं. काय भाजप कुठून आलं भाजप हो, ही चुकतंय ना धोरण, ही धोरण चुकते भाजपचं. मला काय बोलायचं आहे, भाजपचं धोरण चुकतं आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे सध्याला. आमचं म्हणणं आहे आनंदा माने 100% निवडून येत आहे आणि तेली मालक ही निवडून येत आहे. अच्छा, एवढंच मला. दुसरा एक तुम्हाला एक प्रश्न पुढे बाजूला. शहाजी बापूंनी 3-4 दिवसापूर्वी भाजपवर अगदी गंभीर आरोप केले, म्हणजे टीका केली भाजपवर भरपूर, आणि एक चर्चा आहे की भाजप आणि बाकीचे सगळे पक्ष एका साईडला आणि शहाजी बापू एकाकी पडले. नाही, ती वाघ आहे, ती वाघच राहणार. बापू ही वाघ आहे, वाघच राहणार, त्याचा विषय काय नाही. केला ते शब्द खरंच केलेला आहे बापूंनी, बापूच काही चुकत नाही त्यात. विषय वाटतो तिकडे महाराष्ट्राच्या वरती सत्तामध्ये ते आहे, मेन म्हणजे आमदार आहे ना, ते आहेत ना सध्या, बरोबर. वरती सत्तेवर ते इकडं एकनाथ शिंदे पण उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसले, आणि तिथं ते भाजपला, तिथं मुंबईमध्ये ते पनवेलच्या कोणता मतदारसंघ, त्या आमदाराला भाजपचे खूप अहंकार झाला, अहंकाराचा रावणासारखा असं वगैरे एकनाथ भाऊ शिंदे पण बोलले. त्यानंतर शहाजी बापूंनी पण अगदी गंभीर भाजपवर टीका केली. नेमकं लोकांना पण कळत नाही नेमकं हे काय. नाही, ती त्यांचं तिकडलं राजकारण सध्या कसं मध्ये फार वेगळं आहे, पण आपल्या तालुक्यासाठी आपण बघणार आहे ना. बाहेरचा विषय घेऊन सध्या चालू शकत नाही, काय आपल्या बाहेरचा विषय नाही, आपल्या तालुक्यासाठी आपण बघणार. आपल्याला नेता, आपला नगरसेवक पाहिजे, आपल्याला नगर अध्यक्ष पाहिजे, बरोबर आहे. असं आपल्या कोण जर खमक्या पाहिजे की बाबा आपलं काय तर कोण तर चांगलं करणार, हे उठणार महत्वाचं करणार, असा माणूस पाहिजे. पण असा कोण माणूसच उभा राही ना, तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघाल ना सध्याला, असं कोण नको आपल्याला. मग सध्या म्हणून आम्ही 4 वार्डातून माऊली तेली ही निवडलेला आहे, आमचा नगर अध्यक्ष आनंदा भाऊ माने. काय नाव त्यांचं यावल, आशादेवी यावलकर सोमेश्वर. ठीक आहे. एकंदरीत चित्र तुम्हाला नेमकं कसं वाटतं बरं या निवडणुकीचं. एकत्र चित्र म्हणलं तर कारण की भाजप आता स्वतः आहे, बरोबर. याचा जो इतिहास आहे 50 का 60 वर्ष या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. ज्या टायमिंगला आबांनी पहिल्यांदा स्टार्टला काम जे केलं 50 वर्ष 55 वर्ष काय त्यांना आम्ही तर लहान होतो, त्याचा विषय द्या सोडून त्यांना काय आम्ही म्हणत नाही. त्यांना असं काम ज्या टायमिंगला वोटिंग होतं आम्ही वोटिंग त्यांना केलेलं आहेत, पण ह्यानंतर जे दृष्टिकोन बदललं केलं ती जरा चुकीचं झालं असं वाटतं. चित्र काय वाटतं मला एकंदरीत चित्र कसं वाटतंय. असं वाटतं. नाही, आता हे जे निवडणुकीचं चित्र आहे कसं बघता तुम्ही, कशी लढत होणार आहे. लढत तर असं वाटतं झंगड पकड लागणार आहे असं वाटतं मला. शेवटी जो जिता वही सिकंदर होणार. चला ओके बाय. तुम्ही खूप धन्यवाद वेळ दिला सर्वांचा.